तुम्ही बघत आहात जनमत मराठी। गोवंश जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री करणाऱ्या सराईत इसम जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची उल्लेखनीय कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अवैधरित्या गोमांस वाहतूक, विक्री करणारे व विकत घेणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने 18 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार राम बर्डे, राहुल पालखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल केलेले मांस गाडीमध्ये विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाली। सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने युनिट क्रमांक 1 ने ही कारवाई केली आहे। यात पोलिसांनी सापळा लावून स्विफ्ट कार यामधील इसम अमीर असद कुरेशी वय वर्ष 29 राहणार मुगलपुरा नाशिक यास पकडले असता त्याने ताब्यात 400 किलो गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेले मांस मिळून आले। सदरचे गोवंश मांस हे कोठून व कोणास विक्री करता आणले याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचे गोमांस हे संगमनेर येथून नाशिक शहरात नटू चौधरी राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक यास विक्री करता आणले असल्याचे सांगितले। तरी अमीर कुरेशी यांच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेले मांस सुमारे 400 किलो वजनाचे, वाहतूक करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 2,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमा विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कलमांनुसार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। जबाबदारी न्याय